नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। आज सकाळी कोयतानी नारळ घेऊन तुम्ही म्हणाल काय करता, तर आज आहे गुरुवार, तारीख आहे 27/11/2025 आणि गुरुवारचा दिवस म्हटलं की आज आहे ते आपल्या लक्ष्मी देवीची पूजन म्हणजेच मांडणी, जे की घराघरामध्ये महाराष्ट्रामध्ये होते। सो सकाळी आईला नारळ वगैरे सोडून दिला, घरचाच होता। सो एक नारळ फोडला आणि एक नारळाचं करून दिलं आणि आईला म्हटलं सकाळी मांडणी करून घे, माघारी आल्यानंतर मला डायरेक्टली दर्शन झालं पाहिजे। तर तसं झालं। तर गाइस फायनली आपल्या डिस्क ब्रेकचं जरा काम केलेलं आहे। ब्रेक पॅड टाकलेत, जसं की तुम्ही तो बघू शकता, हे ब्रेक पॅड आहेत। तर व्यवस्थित गजानन सुझुकीमध्ये व्यवस्थित काम केलं आहे त्या मुलानं। बारका लहानच मुलगा होता, म्हणजे एवढं पण वय नव्हतं, परंतु व्यवस्थित काम केलं आहे। ग्रेस वगैरे लावून स्वच्छ करून व्यवस्थित काम केलेलं आहे। मनासारखं काम केलं। पैसे घेऊन ते 150 रुपये जे काम सांगितलं विदिन 5 to 10 मिनिट्स मला त्यांनी करून दिलेलं आहे काम। विशेष म्हणजे त्यांनी मला थांबवलं आणि आता आपल्या गाडीचा आवाज येत नाही, तुम्हाला दाखवतो। तर मंडळी फायनली आत्ताशी रिकामा झालोय। कॉलेज म्हणजेच आपला जॉब करून पुन्हा येणं घरी येताना, जसं की मी तुम्हाला 2-3 व्लॉगमध्ये मागं सांगितलेलं की गाडीचा आवाज येतोय, डिस्क ब्रेकचा डिस्क पॅड भेटेना आणि आपण पुशेगावच्या शोरूमला गेलेलो सुझुकीच्या, परंतु तिथं काय अवेलेबल नव्हतं। सो मला माहित नाही ते काय करतात, त्यांच्याकडे अवेलेबल का होत नाही, गाड्या देताना जेवढं गोड बोलतात तेवढं त्या बाकीच्या सर्व्हिस देताना का बोलत नाहीत हे मला माहित नव्हतं। प्लस आज परवा दिवशी मी जाणार होतो सोमवार मंगळवारी, जसं की म्हणलं रविवारी आपण तिथं गेलेलो, पण सोमवार मंगळवारी आपण तिथं जाणार होतो गजानन सुझुकी सातारा येथे। आता तिथं काय जाणार होतो, तर आपल्याला इथं जे ब्रेक पॅड अवेलेबल नव्हतं आपण तिथं जाणार होतो, तिथं टाकून घेणार होतो, कारण की डिस्क ब्रेक एवढी खाता लागला, त्या नुसते लोखंड राहिले, दोन्ही साईडनं फक्त लोखंड राहिलेलं आणि ते घासत होतं खर 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 खर, आणि जी आतली डिस्क होती ती पूर्णपणे अशी निमुळती झालेली। मी न जायचं कारण असं वेगळं होतं की मला इथल्या शोरूमवाल्याने म्हणलं की सर्व्हिसिंगच्या वेळेस करून देतो। ओके, तर मला असं म्हणलेलं गेलेलं की शोरूमच्या ज्यावेळेस सर्व्हिस कराल त्यावेळेस तुम्हाला हे डिस्क पॅड वगैरे त्याचे काही सर्व्हिस चार्जेस लागत नाहीत। सो मला कसं वाटलं नाही का की 1-2 आठवड्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये बदलून भेटेल, म्हणून मी त्या गोष्टीवरती डिपेंड राहिलो। ब्रेक पॅड दाखवले सुझुकीचे, ते वेगळेच होते। आता त्यांचा पण काय त्याच्यामध्ये फॉल्ट म्हणता येणार नाही मला, कारण की नवीन गाड्यांचे नवीन पार्ट्स आलेत। पण जसं की मला ते मिस्त्री म्हणले एखादी गाडी तयार होण्याच्या आधी त्याचे पार्ट अवेलेबल केले जाईल। तुमची कोणती पण ब्रांच असू द्या, कुठं पण असू द्या, जिथं सब मेन ब्रांच असेल जिथं मेन ब्रांच असेल, तुम्ही तिथे एक मिस्त्री ठेवता तर तिथं तुम्ही पार्ट पण अवेलेबल करून ठेवले पाहिजे त्या गाडीचे। असं काय मी मोठा टेक्निकली पार्ट मागितला नव्हता, जे रेग्युलर लागतात असेच पार्ट होते, आणि तो पण डिस्क पॅड होता पुढचा फ्रंट साईडचा। आता जर तुम्ही गाडी देताय तर तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा अवेलेबल करून द्यायला पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे ना की आमची। तुम्ही ग्राहकांना जेवढं आकर्षित करून बोलवता की ह्या ऑफर आहेत त्या ऑफर आहेत, हे देतो ते देतो, मला तर त्या शोरूमकडून मला कोणतीही ऑफर चांगली भेटलेली नाही। प्लस दिलंय त्यांनी काय, पाय जे ठेवायचं असतो ना, ते एक लबर दिलाय, तो पण 100-150 रुपये, ह्याच्यापेक्षा भारी माझ्याकडे येऊन पडलाय। प्लस दुसरं काय दिलंय तर हेल्मेट, ते हेल्मेट तर एवढं हे आहे की त्याचे तुम्हाला दाखवलं ना तर ह्याचे पुढचे ना वायझर, आता मी नाही पडलो ना काय केलं बघा, मी पडलो नाही ना काय केलं, तरी हे जे वायझर आहे जो पुढचा असतो तुटून गेलाय, आणि ह्याच्या बदल यश ते हेल्मेट दिलं माझं 2016-17चं हेल्मेट, हे माझं 2016-17चं हेल्मेट आहे। अजूनही ह्याला काय झालं ह्या वायझरला, अजूनही। आता तुम्ही म्हणाल ह्याला काय नाही होणार, तो चालत नाही, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या गाडीवरनं माझा 2 ते 3 वेळा ऍक्सिडेंट झाला। ते जर तुम्ही बघत असाल, हे स्क्रॅचेस बघितले असतील तर तुम्हाला कळेल, हे जर बघितलं असेल हे स्क्रॅचेस तर तुम्हाला कळत असेल। प्लस हिथं पडलोय, म्हणजे ह्या हेल्मेटला तुम्ही जर हिथं बघितलं तर एवढा मोठा डॅमेज आहे ना, तरी पण ह्याचा वायझर तुटला नाही। आज तागायत विषय असा म्हणाल की तुम्ही ते आता दाखवलं ते 1,500-2 हजाराचं आहे, हे काय असेल 500-700 रुपयाचं। मग मला काय म्हणायचं माहितीये का, ह्या गोष्टी कशा आहेत, तुम्ही जर एखाद्याला गाडी देताय तर त्याला ऑफर देण्यापेक्षा ज्या वस्तू देताय ना त्या सेफ द्या। आता ह्या माझ्यापाशी हे टिकणार नाही हो, हे बघा हे नाही हाताने, हे काय मला वाचवणार आहे, जोरात दाबलं तर काढ धरणं मोडल, मी अजून दाबत नाही पूर्ण प्रेशर। हे बघा ह्या वस्तू तुम्ही देताय,
ह्या वस्तू तुम्ही देता आयुष्यपत हो. ह्या वस्तू बाप रे. जिंदगी चले तो चांद तक नाही तो शाम तक, तसा भाई काहीतरी यांचा परिणाम आहे. खतरनाक आहे. दिलंय कुठलं हे हेल्मेट, त्याला 3 महिने पण झाले नाही तर ह्याची हे हालत आहे. बाकीचं काय नाही. मी गाडी घेतली 1.5-2 लाखाची म्हटल्यानंतर मी त्याच्या ऍक्सेसरीज सुद्धा घेऊ शकतो असं काही नाहीये. मला माझं शरीर गाडीपेक्षा महत्वाचं आहे. सो मी ह्या गोष्टी बाय करू शकतो इझिली. ते माझं कर्तव्य आहे, ते मला घेतलंच पाहिजे. तुम्ही सांगा किंवा सांगू ह्या गोष्टीचा विषय नाही. परंतु तुम्ही जर देत असाल शोरूम मधून तर ते जे काय ऑफर देताना त्या ऑफर पेक्षा ना त्याला सेफगार्ड ज्या काय असतील नाही का अटॅचमेंट, जे काय तुमच्याकडे जॅकेट असेल बाबा, हेल्मेट असेल, रायडिंगच्या गाडीच्या जे काय ऍक्सेसरीज आहे त्या तुम्ही प्रोव्हाइड करा. 100 रुपयाच्या पेट्रोल, 1000 रुपयाच्या पेट्रोलपेक्षा तुम्ही दिलेलं हेल्मेट कदाचित कुठेतरी ऍक्सिडेंट झाला तर त्याला ते वाचवू शकतो. घालून न घालू हा त्याचा प्रश्न आहे, पण तुम्ही देताना तरी व्यवस्थित द्या वस्तू. ह्या असल्या वस्तू देताय तुम्ही. ब्रेक पॅड, मला जर मी पुशेगावात गाडी घेतली असेल, मला जर ब्रेक पॅड सातारला टाकायला जावं लागत असेल तर खर्च किती आला टोटल. मला काय म्हणायचे, आपण काय बघतो माहितीये, आपण बघतो माणुसकी, आपण बघतो आपुलकीपणा, आणि आपण बघतो की भाई एखादा बारका दुकानदार आहे तो जरा चांगला व्हावं. पण ते म्हणतात ना गरीबाला 9 मन मांद असतं, तसं असतं. मी खरंच अनुभवलं की तुम्ही जिथून गाड्या लहान शोरूम मधून घेता ना त्या लहान शोरूम मधून तिथं खरंच सर्व्हिस सेंटर व्यवस्थित आहे का. सगळ्या गोष्टी सगळ्या आज केल्या, आज जाऊन आणलं. फायनली तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. आता डिस्क ब्रेक वगैरे काय वाजत नाही. विषय मला एवढा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे की तुम्ही इथून पुढे ज्या वेळेस पण गाडी कुठून घेताय सतर्क राहावा. एखाद्या शोरूमनं जर तुम्हाला काही ऑफर दिली असेल आणि जर तुम्हाला तो म्हणत असेल गाडी न्या आमच्याकडून, गाडी न्या, गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, दिवाळीचा मुहूर्त आहे, अमक्या सणाचा मुहूर्त आहे, तमक्या सणाचा फलाना बळ, त्यावेळेस आपलं माइंड ते डायव्हर्ट करतात आणि तुम्हाला देतात ऑफर. परंतु ती ऑफर नसण्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा. भलं 5 पैसे जास्त जाऊ दे, परंतु तिथं सर्व्हिस सेंटर आहे का. सर्व्हिस सेंटर आहे तर तिथं वेल स्किल्ड मेकॅनिक आहेत का, है की नाही, जे व्यवस्थित तुमच्या गाडीचं सर्व्हिसिंग करून ठेवतील किंवा तुम्हाला ते रिस्पॉन्स वेळेवरती देतील. जरा जागृत व्हा. मी जागल, चांगलं मला अद्दल घडली. व्हिडिओमध्ये काय कॉलेज मला जवळजवळ 2:30-3 वाजलं. पॅरेंट्स टीचर, ऍज अ पॅरेंट टीचर म्हणून मी जरा थांबलेलो. सगळ्यांच्या भेटी वगैरे वस्तूवर मला 2:45 तिथं वाजल्या. शोरूमला गेलो. शोरूमवरून येतो 3:30-4 वाजल्या. तिथून घरी येतपर्यंत मला वाजल्या जवळजवळ 4:30-5, कारण की सगळं ट्रॅफिकच आहे कारखान्यामुळे. आणि घरी आल्यानंतर आज मला माहित नाही माझं असं नाही का ताप अंगात आल्यागत झालेलं म्हणून थोडंसं झोपलो. झोपल्यानंतर मग अशी उठलो. आता व्यायाम करून आलो. आपलं जे रनिंग वगैरे आहे ते सगळं करून आलो. आत्ताशी पाया पडलो. मांडणी तुम्ही बघितलीच लक्ष्मी देवीची, ती मांडणी केली व्यवस्थितपणे आणि पाया वगैरे पडून घेतलं. मग जेवण केलं. गाईज आजच्या दिवसाचा हा पूर्ण सहा एक्सपिरियन्स होता. आणि काय सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टींचा जो एक्सपिरियन्स आहे मी तो तुमच्यापर्यंत मांडतो, जेणेकरून तुम्ही कुठं अडकवू नये, तुम्हाला कुठं ठेस लागू नये. बस आज मंडळी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. हे होतं लाईफ विथ गणेश युट्यूब चॅनल, जिथे तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य, मजा, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. सो आजच्याही दिवसातलं काहीतरी नवीन इन्स्पिरेशन होतं, काहीतरी नवीन गोष्टी मला शिकायला भेटतात. आय होप की तुम्हाला पण या गोष्टीतून काहीतरी धडा मिळाला असेल, काहीतरी बोध मिळाला असेल आणि तुम्ही काहीतरी गोष्टी पुढच्या करताना भविष्यामध्ये विचार करूनच करा. कारण की मी एक विचार केला नाही, सो मला एवढी अद्दल घडली. सो तुम्ही पुढच्या गोष्टी माझ्या या अनुभवावरनं किती विचार करून कराल हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सो गाईज भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.